नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC सेक्युअर ₹172.46 कोटी प्रोजेक्ट फॉर यूको बँक हेडक्वार्टर्स इन कोलकाता. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड या कंपनीला 172.46 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे यूको बँककडून. कशासाठी? यूको बँकच्या कोलकाता मधल्या नवीन कॉर्पोरेट हेडक्वार्टर्सच्या कन्स्ट्रक्शनसाठी NBCC इंडिया लिमिटेडला हा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, CG पॉवर बॅक्स ₹641 करोड ऑर्डर फ्रॉम पॉवर ग्रिड फॉर 765 किलोवॅट ट्रान्सफॉर्मर पॅकेज. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीला पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे $641 कोटी रुपयांचा, म्हणजे $74 मिलियन अंडर इट्स कॉर्पोरेट पॅकेज फॉर हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर्स अँड रिॲक्टर्ससाठी. चला आता बोलूया सिमेन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिमेन्स कॉन्झोर्टियम गेट्स ₹4100 कोटी ऑर्डर फ्रॉम नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्प. तर मित्रांनो, सिमेन्स लिमिटेड या कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये 4100 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर ऑर्डरमधला सिमेन्स लिमिटेडला 1230 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? ॲडव्हान्स सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीजच्या डिझाईन, इन्स्टॉलेशन अँड लाँग टर्म मेंटेनन्ससाठी सिमेन्स लिमिटेडला हा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया भारत फोर्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत फोर्ज इंक्स MOU विथ फ्रेंच कंपनी टुर्गिस जेलार्ड फॉर अनमॅन्ड एरियल व्हेकल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीने इंडियाच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अनुषंगाने एरोक अनमॅन्ड एरियल व्हेकल ऑफर करण्यासाठी फ्रेंच कंपनी तुर्गिस गैलार्ड या कंपनीसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेदांता डिक्लेअर ₹7 पर शेअर इंट्रीम डिव्हिडंड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2025-2026 म्हणजे फायनान्शियल इयर 2026चा आपला पहिला इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे, ₹7 पर इक्विटी शेअरचा. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी वेदांता लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे ट्यूजडे 24 जून 2025. चला आता बोलूया ONGC बद्दल, म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ONGC सेट टू फॉरेज इनटू इम्पोर्टेड लिक्विफाईड नॅचरल गॅस बिझनेस बाय Q4 फायनान्शियल इयर 2026. तर मित्रांनो, ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी तयार आहे फायनान्शियल इयर 2026च्या Q4 पर्यंत इम्पोर्टेड लिक्विफाईड नॅचरल गॅस बिझनेसमध्ये फोरेज म्हणजे एंट्री करण्यासाठी. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे वोल्टास लिमिटेड. तर मित्रांनो, वोल्टास शेअर ड्रॉप ॲज मोतीलाल ओसवाल डाऊनग्रेडेज स्टॉक अमित वीक डिमांड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ब्रोकरेज फर्म
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने वोल्टास लिमिटेडला डाउनग्रेड केली आहे आणि त्याची रेटिंग पहिले दिली होती बायची, जी आता केली आहे न्यूट्रल. आणि मित्रांनो, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या ब्रोकरेजने वोल्टास लिमिटेडवर पहिले टार्गेट प्राइस दिला होता 1600 रुपयाचा, ज्याला आता कट करून नवीन टार्गेट प्राइस दिला आहे या ब्रोकरेज फर्मने वोल्टास लिमिटेडवर 1350 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण सांगितले या ब्रोकरेज फर्मने की वोल्टास लिमिटेडचे जे रूम AC कंडिशनर सेगमेंट असतात यामध्ये वीक डिमांड आहे. कारण मित्रांनो, हे तुम्हाला सरळ सरळ स्पष्ट दिसत असेल की यावर्षी मॉन्सून म्हणजे पाऊस लवकर आला आहे आणि याचमुळे या कंपनीच्या रूम एअर कंडिशनर सेगमेंटवर म्हणजे जी ही कंपनी AC सेगमेंटमध्ये काम करते त्या बिझनेसवर याचा फरक पडला आहे. आणि याचमुळे या ब्रोकरेज फर्मने टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी वोल्टास लिमिटेडला डाउनग्रेड केले आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, डीमार्टने नवीन स्टोअर ओपन केला आहे रतन मॉल, आग्रा, उत्तर प्रदेश येथे. आणि मित्रांनो, यानंतर ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 421. तर मित्रांनो, चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा शेअर जंप आफ्टर कंपनी गेट्स अनकंडिशनल CCI नोट फॉर SML इसूझू ॲक्विजिशन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीला CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून अनकंडिशनल मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? SML इसूझू लिमिटेड या कंपनीमध्ये कंट्रोलिंग स्टेक ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशनमध्ये इन्व्हॉल्व आहे 58.96% स्टेक SML इसूझू लिमिटेडचा. आणि मित्रांनो, हा 58.96% स्टेक 2 ट्रान्झॅक्शनमध्ये पूर्ण होणार आहे. एक 43.96% स्टेक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड SML इसूझू लिमिटेडच्या प्रमोटर सुमितोमो कॉर्पोरेशन कडून घेणार आहे आणि 15% स्टेक पब्लिक शेअर होल्डर्स इसूझू मोटर्स लिमिटेडकडून घेणार आहे. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ओपन ऑफर लॉन्च करणार आहे पब्लिक शेअर होल्डर्सकडून रिमेनिंग इक्विटी 26% ॲक्वायर करण्यासाठी ॲज पर सेबीज टेक ओव्हर नॉर्म्स. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशनच्या मागचे एकच कारण आहे की महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडला कमर्शियल व्हेकलच्या बिझनेसमध्ये आपली पोझिशन स्ट्रॉंग करायची आहे. सध्याच मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा मार्केट शेअर आहे कमर्शियल व्हेकलच्या सेगमेंटमध्ये 3% आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा उद्देश आहे या मार्केट शेअरला डबल करून 6% करणे. या ॲक्विजिशनला म्हणजे या ट्रान्झॅक्शनला कंप्लीट करून. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा मार्केट शेअरचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2031 पर्यंत 10 ते 12% आणि फायनान्शियल इयर 2036 पर्यंत 20% मार्केट शेअर ग्रॅब करणे. कोणत्या बिझनेसमध्ये? कमर्शियल व्हेकल सेगमेंटच्या बिझनेसमध्ये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.